नमो नमः सुप्रभातम मम नाम शिंदे अमोलः अस्ति लातूर नगरे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गम चालयामि। व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असा मुद्दा वर्णानां साहचर्यम या बाबतीत आपण पाहणार आहोत। वर्ण स्वर किंवा व्यंजन यांना वर्ण असं म्हटलं जातं। ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्यांना स्वर असं म्हणतात। ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांचा आधार घ्यावा लागतो त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं। आणि स्वरांचे प्रकार प्रामुख्याने 3 गणले जातात: रहस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त दीर्घ स्वर। रहस्व स्वर अ, ई, उ, रू आणि ऋ असे 5 आहेत। दीर्घ स्वर आ, ई, उ, ऋ असे 4 आहेत आणि संयुक्त दीर्घ स्वर जे आहेत ते सुद्धा 4 आहेत। ए, ऐ, ओ, औ इति उक्ते अस्माकं संस्कृत भाषायाः वर्णमालायां 13 स्वराः सन्ति। 13 स्वर आहेत। मग हे स्वर एकमेकांना भेटल्यानंतर काय बदल होतो, काय परिवर्तन होतो ते आपणाला या बाबतीमध्ये पाहायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमाने। अस्माकं भिन्नानि उच्चार स्थानानि यूयं जानीथ। प्रत्येक स्वरांचा उच्चार कुठून होतो त्यांचे वेगवेगळे असे स्थान आहेत हे तुम्हाला माहिती आहे। 8वीच्या वर्गामध्ये शिकलेला हा मुद्दा आहे। वयम सर्वे सह एव तिष्ठामः। आपण सर्वजण नेहमी कसे असतो, सोबतच असतो। असं कोणाची चर्चा चालू आहे? सर्व स्वरांची चर्चा चालू आहे। अस्माकं परस्पर साहचर्यम रोचकम आणि आमचं एकमेकासोबत राहणं हे खरंच खूप आनंददायक आहे, सर्वांना आवडणार असं आहे। यदा अस्मासु द्वयोः अतीव सन्निकर्षः भवति तदा यद ध्वनि परिवर्तनं भवति सह एव संधिः। जेव्हा आमच्यापैकी कोणतेही 2 जण ज्यावेळेस खूप जवळ येतात तेव्हा जे काही ध्वनीमध्ये बदल होतो, परिवर्तन होतो त्यालाच संधी असं म्हटलं जातं। तर संधीचे प्रकार साधारणतः स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे प्रकार होतात। तर या ठिकाणी आपण स्वर संधीच्या संदर्भातच पाहणार आहोत। त्याचे आणखी परत वेगवेगळे उपप्रकार आहेत। समजा प्रथम शब्दस्य अन्त्यवर्णः अ, द्वितीय शब्दस्य अद्यवर्णः अ यदा आगच्छति तदा तत्र किं भवति इति पश्यामः। न अधिक अस्ति इज इक्वल टू नास्ति। ई प्लस ई रवि, ई आलेला आहे रहस्वई, अधिक इंद्रः रहस्वई आलेला आहे सुरुवातीला, इज इक्वल टू दीर्घ ई झालेला आहे म्हणजेच रवींद्रः। त्यानंतर पुढे भानु, उ आलं रहस्व, उदयः रहस्व उ अधिक रहस्व यु उ इज इक्वल टू दीर्घ उ म्हणजेच भानुदयः। मातृ अधिक ऋणम मातृणम। आता त्याच्यानंतर थोडासा बदल आहे। अ अधिक ई हे विजातीय स्वर आहेत। याच्या अगोदर जे वर पाहिले आपण ते सजातीय स्वर म्हटलं जातं। काय परिवर्तन झालं ते लक्षात आलं। आता विजातीयच्या बाबतीमध्ये पाहणार आहोत आपण। गण अधिक ईशः, गण अ आलं, ईशः ई आलं, म्हणजे अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई जर आला तर त्याचा ए होतो म्हणून गणेशः। लंब अधिक उदरः इज इक्वल टू लंबोदरः। लंब अ, उदरः अ इज इक्वल टू ओ लंबोदरः। आता आ आणि ए आल्यावर काय होतं? सदा अधिक एव सदैव, गंगा अधिक ओघः गंगोघः। आवयोः संयोगेन औ इति संधिरूपः आदेशः भवति। ई यदा मम संयोगः स्वरेण भवति तदा मम परिवर्तनम य इति वर्णे भवति। करोमि, ई आलेला आहे, अहम, अ आलेला आहे इज इक्वल टू करोम्यहम। आता उ खलु अधिक एतत्, खलु उ आलं, एतत् इज इक्वल टू खल्वेतत्। एवं अस्माकं मिथः प्रभावः दृश्यते। यथा स्वर संधिः तथा एव विसर्ग संधिः व्यंजन संधिः च अपि भवतः संधि रूपेण यद ध्वनि परिवर्तनम् अस्मासु भवति
तद्विषयकाः नियमाः वर्तन्ते यदि तद्ध्वनि परिवर्तनं सुष्ठु न अवगतं संधी नियमान पठिताः तरी अर्थावबोधनं न भवति। म्हणून संस्कृत भाषेमध्ये संधी या प्रकरणाला अतिशय महत्व आहे आणि ते आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे कळावे यासाठी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यापैकी हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला ठरणार आहे। तर एकंदरीत YouTube शारदा संस्कृत क्लासेस, अमोलराव शिंदे घरणीकर आणि मोबाईल नंबर 98 220 95 760। धन्यवाद।